रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 25 नोव्हेंबरला संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी अत्यंत महत्त्वाचं भाषण केलं. हे अत्यंत देशाच्या आणि मानवतेच्या उपयोगाचं आहे. हा दिवस साजरा झाला पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडीने 25 नोव्हेंबरला मुंबई शिवाजी पार्क या ठिकाणी संविधान के सम्मान में जाहीर सभा आयोजित केलेली आहे. मी तमाम मानवतावादी जनतेस, देशप्रेमी जनतेस आव्हान करतो की आपण 25 नोव्हेंबरला मुंबईत शिवाजी पार्कच्या सभेला उपस्थित राहा. जय भीम, नमस्कार. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 25 नोव्हेंबर रोजीच संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला उद्देशून जे भाषण केलं होतं आणि आगामी काळातील लोकशाहीसमोरील जे धोके सांगितलेले होते ते धोके आता या ठिकाणी समोर उभे राहताना दिसत आहेत. त्याच वेळेला त्यांनी त्यावरील उपायसुद्धा आपल्याला सुचवलेले आहेत. त्याचं स्मरण व्हावं आणि संविधानाबद्दल, संविधानकर्त्यांबद्दल एक सन्मानाची भावना प्रत्येकाच्या मनात जागृत व्हावी, तसेच संविधानाचं राज्य या ठिकाणी प्रस्थापित व्हावं या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संविधानप्रेमी जनता या सभेमध्ये सहभागी होणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आणि अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संविधान महासभेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी या ठिकाणी करत आहे.